प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. एखाद्या बीकर मध्ये एखाद्या लिक्विड मध्ये जर मी सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम कन्सिडर केला, इन्सर्ट केला, तर त्या लिक्विड कॉलम मुळे जे काही प्रेशर तयार होईल ते प्रेशर किती असेल? h रो g. प्रेशर हे एरियावर डिपेंड न राहता कशावर डिपेंड आहे? हाईट वर डिपेंड आहे. जशी जशी तुमची हाईट चेंज होईल तसं तसं तुमचं काय चेंज होईल? प्रेशर. हाईट कमी झाली प्रेशर कमी होणार, हाईट जास्त असेल प्रेशर जास्त. जेव्हा आपण समुद्रात जातो ॲट द सी लेवल किंवा एखाद्या लेक मध्ये, पॉन्ड मध्ये किंवा कुठे, आपण स्वतःच्या बॉडीला जेव्हा त्या वॉटर मध्ये इन्सर्ट करतो तेव्हा आवर बॉडी ऍक्ट्स ॲज अ लिक्विड कॉलम किंवा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट, सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट जेव्हा आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो ते इट इज ऍक्ट्स ॲज अ लिक्विड कॉलम. मग जेव्हा जसं जसं आपण आतमध्ये जातो, जसं जसं खोलवर जातो, तसं सराउंडिंगचं प्रेशर काय होत जातं? इन्क्रीज होत जातं. हाईट इज इक्विव्हॅलेंट टू डेप्थ. अबोव सी लेवल असेल तर हाईट, बिलो सी लेवल असेल तर त्याच हाईटला आपण काय म्हणणार? डेप्थ. मग जशी जशी डेप्थ वाढत जाणार तसं तसं काय वाढत जाणार? प्रेशर वाढत जाणार. ओके.